नमस्कार, आपण पाहत आहात दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे कार्यकारी संपादक योगेश सोभागे यांनी दिलेल्या माहितीनुसार मेहकर येथील जानेफळ फाट्यावर अनेक गोरगरीब महिला पुरुषांनी भाजीपाल्याची दुकाने लावलेली होती। या दुकानावर या गोरगरीब महिला पुरुषांचा कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता। मात्र या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाने अगदी मुख्य रस्त्यावर मनमानी पद्धतीने लोखंडी जाळी लावल्यामुळे त्या ठिकाणी भाजीपाला दुकाने लावण्यात अडचण निर्माण झाली आहे। त्यामुळे या गोरगरीब महिला पुरुषांवर उपासमारीची पाळी आली असून सदर जाळी काढण्यासाठी या महिला पुरुषांनी संबंधित विभागाकडे नियमानुसार निवेदन दिले आहे। जर जाळी न काढल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा सुद्धा दिला आहे। मेहकर येथील जानेफळ चौकात अनेक लहान मोठे व्यावसायिक रस्त्याच्या कडेला बसून अनेक दिवसापासून आपला व्यवसाय करतात। हा व्यवसाय करत असताना रहदारीला कोणतीच अडचण नाही। मात्र नगरपालिकेच्या वतीने काही दिवसापूर्वी या ठिकाणी कर्मचाऱ्यांनी भाजीपाला रस्त्यावर फेकून दिला होता, तर आता सार्वजनिक बांधकाम विभागाने सुद्धा मुख्य रस्त्याच्या कडेला लोखंडी जाळी लावली आहे। त्यामुळे या गोरगरीब कुटुंबांना आपली दुकाने लावता येत नाहीत। त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे। अतिक्रमणाचा मुद्दा पुढे करून सार्वजनिक बांधकाम विभाग व नगरपालिका मनमानी पद्धतीने कारभार करीत असल्याचे दिसून येत आहे। मेहकर शहरात अनेक ठिकाणी कच्चे पक्के अतिक्रमण आहे, मात्र त्या ठिकाणचे अतिक्रमण नगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभाग काढत नाही। मात्र वेळोवेळी जानेफळ चौकातीलच अतिक्रमण जाणीवपूर्वक काढण्यात येत आहे। त्यामुळे या ठिकाणी लहान लहान व्यवसाय करणाऱ्या लोकांवर उपासमारीची पाळी आली आहे। न्याय मिळण्यासाठी हे गोरगरीब महिला पुरुष विविध विभागाकडे निवेदन देत आहेत, मात्र कोणीही दखल घेताना दिसून येत नाही। त्यामुळे आता लोकप्रतिनिधींनी या प्रकरणात लक्ष घालून या गोरगरीब कुटुंबाला दुकाने टाकण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी व मनमानी पद्धतीने या गोरगरिबांना त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई करावी अशी मागणी होत आहे। आम्ही जानेफळ फाट्यावर तिथं बसतो, असं आमचा व्यवसाय आहे भाजीपाल्याचा। आमचे लेकरं बाळ आम्ही कशावर पोट भरायचे आहेत, त्यामुळं आम्हाला हे वाहक साहेबांमुळे सर्वांना हे झालेलं आहे। खूप टेन्शन आलेलं आहे आम्हाला। आम्ही कसं करणार आहे याच्याबद्दल तुम्ही सांगा आम्हाला। आम्हाला कोणी त्रास देऊ नाही, आमच्या पोट पाण्याची सोय आहे। आम्हाला लेकरं बाळ आम्ही घर व्यवसाय कशामुळे चालवणार आहे ते तुम्ही सांगा। आमचे दुकानं बंद झाले यांच्यामुळं। आम्हाला रोडवर त्याने बसवलेलं आहे। आमच्या घरी शेतीवाडी नाही, आम्हाला काही मुलगा नाही। आम्ही दोघं नवरा बायको, एक मुलगी। आम्ही कशाच्या मात्र खाणार आहे? यांना मुलगी नाही, यांना मुलगा नाही, काहीच नाही। कशामुळे खाणार आहे आम्ही तुम्ही सांगा आम्हाला। भाऊ आम्हाला पर्याय का? सकाळ झाली की आम्हाला व्यवसायावर यावं लागणार आहे। त्याबद्दल तुम्ही आम्हाला सांगू शकता। आमचे 10 दुकान असते। सगळे पोट भराय करता येईल। शेतीवाडी नाही, आम्हाला काहीच नाही। व्यवसाय बी नाही आम्हाला दुसरा। सकाळी दिवस निघाला की आम्हाला टोपले उचलाच लागते आणि त्याच्यावर आमचं पोट पाणी धकते। नाही तर कशामुळे खाणार आहे आम्ही? नाही व्यवसाय केल्यानंतर आम्ही काय खाणार आहे? आम्ही 10 वर्षापासून बसतो, आम्हाला त्रास नाही दिला आतापर्यंत। एकानेही सुद्धा त्रास दिला नाही आम्हाला। साहेब 6 महिने झाले आला वाघ साहेब तर आम्हाला त्रास होऊन राहिला। त्या साहेबांमुळेच आम्हाला खूप त्रास होऊन राहिला। आम्ही कसं करणार आहे तुम्ही आम्हाला याच्याबद्दल तुम्ही सांगू शकता, याचं निवेदन कसं करायचं तर। पण आम्हाला हे पोटा पाण्याची सोय आमची लावून द्या। आम्हाला हे लागते। समोर जाळी लावली त्यांना, आम्हाला पुढे ढकललं, मागे ढकलत, म्हणजे आम्ही करायचं कसं काय? तुम्ही विचार करा तुम्ही। भाऊ इकून जाळी लावली, तिकून नगरपालिकेचे लोक त्रास द्यायला लागले। नगरपालिकेवाले आले, त्याने माल फेकला पूर्ण रोडवर। त्याने तमाशा केला आमच्याला, पूर्ण डाले फेकले, हे फेक, भाजीपाला फेक। कसं करणार आम्ही ते? थोडी आमच्या घरी भाड्याचे घर आहे, काही गती नाही ना, काम करावंच लागणार आहे आम्हाला। भाड्याच्या घरात राहतो आम्ही, व्यवसाय बी आम्हाला काय करणार आहे आम्ही सांगा तुम्ही। विचार करा, कब्जा थोडी करायचा, पोट भरायचं आम्हाला, ताबा थोडी करायचा आम्हाला। पाय ठोकून आम्ही दुकाने लावा लागलो तिथं, दुकाने लावून आम्ही पोट भरणार। आम्ही कधी घर थोडी बांधणार आहे। महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आजच आमच्या दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा।